नमस्कार, मी दीपक मांगरे. निनाद महाराष्ट्र न्यूजच्या विकासावर बोलू काही या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपद भूषवले असे मनोज भाऊ पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचे प्रथमतः स्वागत करूया. भाऊ नमस्ते. पण आपल्या चॅनलवर आम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद. भाऊ, पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही राजकारणात आत्ता एवढे वर्ष सक्रिय आहात, तर आपल्याला पहिल्यांदा राजकारणात यावं असं कधी वाटलं? लहानपणापासून शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस जायचो त्यावेळेस विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जायचे आणि त्याच्या माध्यमातून राजकारण किंवा समाजकारण याच्या संबंधीचं जे धडे आम्ही त्यावेळेस घेतले आणि त्याच्या माध्यमातून जसं आम्ही हळूहळू वरच्या वर्गामध्ये जायला लागलो तसं आम्हाला त्या राजकारणाची आणि तुमच्या समाजकारणाची आवड त्याच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी लहानपणापासूनच मिळाली. भाऊ, काय पार्श्वभूमी सांगताल आपली आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात? राजकारणाच्या संबंधातली पार्श्वभूमी किंवा राजकारणात कशा पद्धतीने तुम्ही आला हे जे तुम्ही मला जो प्रश्न विचारला, कसं आहे की शालेय जीवनात आम्ही शालेय शिक्षण घेतलं, परंतु त्याच्यानंतरचा जो काळ आमचा होता तो गावामध्ये, आमचं गाव तसं राजकीयदृष्ट्या प्रगल्भ गाव आणि त्यामध्ये निरनिराळ्या वेगवेगळ्या पार्टी असायच्या. मग कुठल्या तरी पार्टीमध्ये आपलं काम त्यावेळेस लहानपणापासून आम्ही करायचो आणि मग कालांतरानं 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचं राजकारणामध्ये सुरुवात. की राजकारणात तुम्ही कसा प्रवेश केला आणि ही राजकारणाची वाटचाल तुमची कशी सुरू झाली? कसं आहे, राजकारणामध्ये मी माझ्या गावापासून सुरुवात केली. बावडा तालुका खंडाळा हे माझं गाव आणि या गावातल्या निरनिराळ्या संस्था, मग ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर विकास सेवा सोसायटी असतील किंवा अनेक संस्था असतील, या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून मग ग्रामपंचायतीचं उपसरपंच म्हणून असेल, सदस्य म्हणून असेल, त्याच्यानंतर त्याच याच्यातून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आहे, त्या ठिकाणी मला तालुक्यावरती बाजार समितीमध्ये काम करण्याची संधी या माझ्या बावडा गावाने मला दिली आणि तिथपासून माझ्या राजकारणाला किंवा राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आता तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात, तर ह्या पक्षाशी कसे तुमचे संबंध प्रस्थापित झाले आणि कसं तुम्हाला यावंसं वाटलं या पक्षामध्ये? हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 99 साली झाली. त्याच्या आधी आम्ही सर्वजण मूळ काँग्रेसचे आणि मूळ काँग्रेसमध्ये काम करत असताना आमचे म्हणजे माझे गुरु आमच्या गावातले प्राध्यापक SY सर आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी खासदार आपले लक्ष्मणराव पाटील यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करायचो आणि 99 साली ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही आमचे नेते आदरणीय तात्या पहिल्यांदा खासदारकीला त्या ठिकाणी उभे राहिले आणि ते खासदार झाले आणि तिथपासून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांना ताकद मिळण्याचं काम सुरू झालं आणि तिथपासून आम्ही तशा पद्धतीने काम करतो आहे. आता तुम्ही सांगितलं की लोणंदमध्ये पण कृषीचं तुम्ही पद भूषवलं, त्याच्यानंतर आत्तासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्ता तुम्ही माजी पशु व कृषी विभागामध्ये सभापती होता. तर कृषी विभागाच्याच पदाकडे तुमचा जास्त कल का वाटतोय की ते पण तुम्ही कृषी पदच घेतलं आणि इकडे पण कृषी विभागाकडेच? कसं आहे की ग्रामीण भाग म्हणलं की सर्व जीवन हे शेतकऱ्यांचं त्या शेतीवर अवलंबून असतं आणि प्रत्येक घटक हा कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडं जोडला जातो. आणि ग्रामीण भागामध्ये अर्थकारण जर बघितलं तर संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आणि एक चांगलं उठावदार काम करण्याच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणून किंवा एखादा पदाधिकारी म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं मजबूत जर खातं कुठलं असेल लोकांच्या दृष्टीने किंवा लोकांना जनतेला त्याच्यातून फायदा होईल अशा पद्धतीचं खातं म्हणजे कृषी आणि पशुसंवर्धन आहे
आणि त्याची आवड पहिल्यापासून असल्यामुळं मी त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदला कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचं सभापतीपद घेतलं. आता जे सभापतीपद घेतले या माध्यमातून मी कोणती कोणती कामं केलीत विशेषतः सांगावीशी तुम्हाला वाटतील अशी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ज्यावेळेस आदरणीय आमचे नेते मकरंदाबांनी कृषी सभापतीचा निवडीची घोषणा केली, त्याच्या आधी आम्ही सर्वजण पार्टीतले बसलो होतो आणि 4-2 जणांना विचारण्यात आलं की बाबा हे कृषी सभापतीपद तुम्ही घ्याल का? तर 4-2 जणांनी त्या 4ही जणांनी त्या ठिकाणी त्यावेळेस नकार दिला आणि मी तिथं त्यांना म्हणलं की हे पद मला द्या. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की या कृषीचं पद घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये एकूण आमचे 64 जिल्हा परिषद गट आहेत. एकूण 64 जिल्हा परिषद गट आहेत. या 64 जिल्हा परिषद गटामध्ये हे प्रभावीपणे काम करण्यासाठी मी पहिल्यांदा आपल्या जिल्हा परिषदेचं कृषी विभागाचं आणि पशुसंवर्धन विभागाचं बजेट समजून घेतलं. हे बजेट बघितलं आणि मी अध्यक्ष असतील किंवा आमची सगळी टीम असेल यांना म्हणलं की बाबा हे जे बजेट आत्ता कृषीचं आहे, या कृषीच्या बजेटमध्ये मला त्या ठिकाणी बजेट वाढवून पाहिजे. कारण आज जर बघितलं तर 1,95,00,000 रुपयाच्या बजेटमध्ये मी 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. अशा पद्धतीची भूमिका मी माझ्या अध्यक्षांच्याकडे मांडली. मग अध्यक्ष म्हणले की बाबा तुम्ही त्या ठिकाणी नवीन उपक्रम काय राबवणार आहात? आणि नवीन उपक्रम राबवणार आहात तर मी त्यांना नवीन निरनिराळ्या योजना सर्व सांगितल्या. मग त्याच्यावर त्या अध्यक्षांचं समाधान झालं आणि मला आनंद आहे की मी पहिल्याच वर्षी या कृषी विभागाचं बजेट 5,94,00,000 रुपयाचं केलं आणि निरनिराळ्या योजना मी शेतकऱ्यांना देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. त्या योजनेच्या माध्यमातून अनेक योजना शेतकऱ्यांच्या असतील, म्हणजे तुमच्या कडबाकुटी असेल, मोटर्स असतील, त्याच्यानंतर बी बियाणं असेल किंवा या सर्व खतं असेल किंवा अशा सर्व गोष्टी प्रभावीपणे देण्याचं काम आपण त्याच्या माध्यमातून केलं. त्याचबरोबर पशुसंवर्धन जो विभाग होता हाही सुद्धा शेतकऱ्यांचा असणारा जोड व्यवसाय आहे. म्हणजे त्यांचा असणारा जो व्यवसाय हा जोड व्यवसाय आणि या जोड व्यवसायाला सुद्धा चालना देण्यासाठी मग गाई वाटप असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, याच्या माध्यमातून भरपूर अशी भरीव मदत त्या ठिकाणी दिली. त्यालाही 95 लाखाचंच बजेट होतं, परंतु मी या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांशी भांडून मी त्याचंसुद्धा बजेट 4.5 कोटींनी करून घेतलं आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातलं सर्वात मोठं कृषी विभागाचं बजेट करून घेतलं आणि संपूर्ण म्हणजे 10.5 कोटीचं बजेट माझ्या विभागाचं करून घेतलं. 10.5 कोटी रुपये डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर टू शेतकरी म्हणजे DBT योजना होती. त्याच्या माध्यमातून सर्व पैसे हे माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. आपण ज्या बावड्या गावातून येता, जे तुमचं जन्मभूमी बावडा गाव, ह्या गावाच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगताल की जिथून तुमची सुरुवात झाली? कसं आहे की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केलं, पण खऱ्या अर्थानं माझी राजकारणाची सुरुवात 2005 साली त्या ठिकाणी झाली आणि पहिल्यांदा मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलो आणि निवडूनही आलो. परंतु त्या काळामध्ये गावामध्ये दुसऱ्या पार्टीचं प्राबल्य असल्यामुळं आम्ही 2च माणसं त्या काळामध्ये 2005 साली, एक महिला माझ्याबरोबर आणि मी निवडून आलो आणि तिथून राजकारणाला सुरुवात झाली. 5 वर्ष सभागृहामध्ये विरोधात बसून मी सभागृहात त्या ठिकाणी प्रभावीपणे गावचा प्रश्न मांडण्याचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून लोकांनी हे सगळं अप्रिशिएट केलं आणि 2010 साली पुन्हा नव्याने निवडणुकीला आम्ही ज्यावेळेस सामोरं गेलो, मग त्यावेळेस गावांनी सत्ता आमच्या ताब्यात दिली. आणि त्या साली आमच्याकडं खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीची सत्ता आली. मग आमचे सहकारी मंगेश शेडगे पहिल्यांदा आम्ही अगदी तरुण वयात त्याला मी सरपंच त्या ठिकाणी केलं. आम्ही सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी उपसरपंच म्हणून काम करायला सुरुवात केली. परंतु या 2005च्या आधीचा जर काळ बघितला तर अशी अतिशय गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये कुठलंही व्हिजन नसणारी माणसं त्या ठिकाणी सत्तेवरती होती.
आणि त्याच्यामुळं त्या गावामध्ये विकास काम याला काय फार प्राधान्य त्या ठिकाणी नव्हतं. त्या ठिकाणी असं होतं की राजकारणात एकमेकाची जिरवण्याशिवाय बरोबर. किंवा एकमेकाचा हेवेदिवे करण्याशिवाय दुसरा कुठलाही ॲजेंडा किंवा उपक्रम त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळं गावचा विकास मग एवढं प्रचंड मोठं मग तालुक्यामध्ये खंडाळ्यानंतर प्रचंड मोठं गाव असणारं, त्या ठिकाणी एवढं मोठं बावडा गाव राजकारणामध्ये सगळे, परंतु ज्या पद्धतीने त्या गावचा विकास व्हायला पाहिजे होता, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे होता, तो न होता केवळ राजकारणातल्या हेव्यादेव्यात अशात ते गुरफटलेलं गाव होतं. परंतु 2010 साली आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एक व्हिजन आखलं की 2025 ही 10 साली आम्ही 25 सालापर्यंत या गावामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कामं करायची आहेत आणि भविष्याचा वेध घेऊन या गावाला परत पुढची 25 वर्ष त्या ठिकाणी विकास या बाबतीमध्ये एक जर आपण काम केलं, म्हणजे उदाहरणार्थ भुयारी गटर ही जी संकल्पना आहे ती 2010 साली पहिल्यांदा मी त्या ठिकाणी राबवली. आणि त्या भुयारी गटर ही संकल्पना हे कुठेही तालुक्यात, म्हणजे खंडाळ्यालाही माझ्या त्या ठिकाणी म्हणजे तालुक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा पद्धतीची भुयारी गटर योजना किंवा कुठं म्हणजे ग्रामीण भागामध्ये नसेलच 2010च्या आधी. पण मी त्या ठिकाणी आमच्या गावात संपूर्ण गाव भुयारी गटराच्या माध्यमातून भुयारी गटर करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी केला आणि तसं व्हिजन ठेवलं. माझी भुयारी गटराची स्कीमच अशी त्या काळातली की आत्ताचं असणारं गाव म्हणजे 2010 साली असणारं गाव आणि 2025 साली असणारं गाव, यामध्ये 25 साली जर या गावातल्या घरांवरती असणाऱ्या क्षेत्रफळामध्ये जर अजून 4-4 मजले जरी झाले तरीसुद्धा त्याचं वेस्ट वॉटर ते माझ्या ड्रेनेजमधनी गटराच्या याच्यातून कॅपॅसिटी तशी करून तशा पद्धतीने म्हणजे मोठं विजन ठेवून त्या ठिकाणी आम्ही काम करायला सुरुवात. म्हणजे कुठलीही गोष्ट माझ्या ह्याच्यातली घ्या की इथून पुढं 50 वर्ष पुन्हा ती गोष्ट करायला लागणार नाही अशा पद्धतीचं व्हिजन ठेवून हे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही करण्याचं कामाला सुरुवात केली. आणि आज जर बघितलं तर माझ्या तशा पद्धतीने सर्व कामं आज तुम्ही गेला, सगळ्या रस्ते असतील आमचे, सगळे प्रशस्त रोड आहेत, सगळे तुमच्या असणाऱ्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं. माझी जी जिल्हा परिषद शाळा की ज्याच्यामध्ये आम्ही शिक्षण घेतलं, ही शाळा खरं पाहिलं तर 4थीपर्यंत होती 2010 साली. मी शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि तिथं बघितलं तर 4थीपर्यंतची शाळा हे पूर्वी 7वीपर्यंत शाळा होती पण ती 4थीपर्यंत आलेली. मी पहिल्यांदा जर कुठला निर्णय घेतला असेल तर माझी जिल्हा परिषदची शाळा ही 7वीपर्यंत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने तिथं लागणार असणारं जे काय काम करावं लागेल ते करण्याचं काम केलं. आणि 7वीपर्यंत मी जवळपास 150पर्यंत पट त्या ठिकाणी नेला. आणि पहिलं काम ती केलं की माझी गावची शाळा, गोरगरीब मुलांची शाळा, ही शाळा जर नाही राहिली, नाही टिकली, आजच्या जर बघितलं तर सगळीकडे इंग्लिश मिडियमचं ही होतं, म्हणून मी त्याच काळात पावलं ओळखून मी माझ्या गरीब असणाऱ्या किंवा गावातल्या सर्व लोक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे, आधी मोफत शिक्षण घेता आलं पाहिजे अशा पद्धतीची सोय त्या ठिकाणी केली. हा झाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये. मग त्याच्यानंतर वाडी वस्तीवर शाळाचा विषय आला. वाडी वस्तीवर मग आमच्या इथं रामनगर असेल किंवा मळाई वस्ती असेल, या शाळा त्या ठिकाणी नव्याने जिल्हा परिषद शाळा अजून त्या ठिकाणी निर्माण झाल्या किंवा आम्ही त्या ठिकाणी तसे प्रयत्न करून त्या शाळा सुरू केल्या. आज जर बघितलं तर मराठी प्राथमिक शिक्षण हे माझं 7वीपर्यंत करण्यामध्ये मला अतिशय म्हणजे आनंद आहे की ती शाळा. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये झालं, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे. म्हणजे या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर आता वेस्ट वॉटर नाही राहिलं, हागणदारी मुक्त गाव झालं सगळ्यांचं. त्यावेळेस म्हणजे त्याच ह्याच्यात चाललो, हागणदारी मुक्त म्हणजे प्रत्येकाला आम्ही सोसायटीतनी बी कर्ज काढून दिली, परंतु शौचालय बांधा, कारण त्यावेळेस सरकार काय एवढं त्याच्यामध्ये फंडिंग नव्हतं किंवा सरकार शौचालयाला त्या ठिकाणी एवढं येतं, पण कर्ज काढून 2200 रुपये 2500 रुपये त्यावेळेस अनुदान त्या ठिकाणी होतं. आणि तशा पद्धतीने शौचालय असेल मग एक टोटल गावचं जे ही होतं
याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये, तर त्याच्यामध्ये चांगलं काम केल्यामुळं आरोग्याचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी पूर्वी 2 डॉक्टर आमच्यात असायचे प्रॅक्टिस करायला. पण आज मला आनंद आहे की एकसुद्धा म्हणजे एखादा डॉक्टर कधीतरी येत असतो, आता डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे गावचं आरोग्य या स्वच्छतेमुळं आणि ह्याच्यामुळं त्या ठिकाणी चांगलं आम्ही करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्याचबरोबर म्हणजे 2010 ते 15 या कालावधीमध्ये अनेक योजना म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की वीज वितरण कंपनी आपल्या दारी ही 2010ला स्कीम आली. हे कुणालाही माहीत नव्हतं त्यावेळेस, परंतु मी माझ्या गावामध्ये ते राबवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पूर्वी कृषी पंप असतील आपले, म्हणजे शेती तुम्ही म्हणला मगाशी किंवा कृषी सभापती, मग तुम्हाला कृषीच का घ्यावं वाटलं. बरोबर. पहिल्यांदा मला जर माझ्या गावामध्ये कुठली समस्या आढळली असेल तर पूर्वी भावकी पद्धत असायची, वाडा पद्धत असायची आणि प्रत्येक वाड्यामध्ये एक विहीर असायची किंवा 4 जणांमध्ये एक विहीर असायची आणि त्याच्यावर एकच मोटर असायची. म्हणजे वाड्या पद्धतीने मोटर एकच, बरोबर. मग ती एकाच्या नावाने असायची. लाईट बिल त्याच्याकडेच असायचं, त्यांनी ती सगळी बोलवायची, लाईट बिल गोळा करायचं, ते भरायचं, मग तो सांगल तसंच लोकांना पाणी, तू आज भिजवायचं, उद्या तू भिजवायचं, बरोबर, परवा तू भिजवायचं, अशा पद्धतीचं त्या काळातलं नियोजन असं म्हणजे आमचं बावडा हे जे नाव पडलं आम्हाला, हे सगळ्यात जास्त विहिरी असणारं गाव. बरोबर. म्हणून बावडी. बावडी त्याचं हे बावडा म्हणजे सगळ्यात म्हणजे या आमच्या पंचकृषीमध्ये सगळ्यात जास्त विहिरी असणारं गाव. आणि विहिरीची खोली जर बघितली तर आमची म्हणजे 13 पुरुष, बरोबर, 100 फुटाच्या खाली आज विहिरी आमच्या गावामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने एकच मोटर असायची आणि रोज चावडीत आलं, ग्रामपंचायतीत बसलं की तो मला भिजवून देना, तो मला पाणी देना, तो मला अमको होईना, लाईट आज येते तर उद्या जाती, अशा पद्धतीचे सगळे म्हणजे विनाकारण भावक्यात वाड्यात भांडणं त्या ठिकाणी असायची. म्हणजे हे ओळखून मी ती वीज वितरण कंपनी आपल्या दारी ही योजना त्या ठिकाणी राबवली. 185 पोल फुकट आणि जवळपास 17 ट्रान्सफॉर्मर, बरं, एजीचे म्हणजे शेती पंपाचे 17 ट्रान्सफॉर्मर नव्याने लावून घेतले, मोफत सगळं. आणि त्याचा फायदा असा झाला की आज प्रत्येक विहिरीवरती 4-4, 5-5 मोटर आहेत. आज कसलं भांडणच राहत नाही, लोकांना वीज मुबलक आहे. आज पाणी शेतकऱ्याला मला वाटलं की मी तासाने भिजवायला जाईल, मग मनाला वाटेल त्यावेळेस त्याला बटन त्याच्या स्वतःच्या मोटरीचं दाबता येतं. म्हणजे आणि तो संघर्ष संपला, चावडीतलं भांडणच संपलं आमच्या. म्हणजे अशा पद्धतीची ती वीज वितरण कंपनी आपल्या दारी ही योजना राबवली. त्याच्यानंतर दुसरी योजना होती स्टेट लाईट. स्टेट लाईटमध्ये तर माझ्या कुठल्याही शिववरती जा, माझ्या कुठल्याही गावाच्या शिववरती जे आमचं दहीहंड आहे म्हणजे शिव गावाची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरला मी 2010 साली स्टेट लाईट करून टाकली सगळी संपूर्ण. म्हणजे आमचं बघितलं तुम्ही तर 1.5 किलोमीटरच्या लाईन आहेत रस्त्याने सगळ्या. म्हणजे शिवाजीनगरकडे जा, खंडाळ्याकडे या, तिकडं भोळीकडे जा, त्याच्याबरोबर इकडं पारगावकडे जा. हे आमची जिथपर्यंत शिव आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी सगळे बसून म्हणजे लाईटच्या क्षेत्रामध्ये मी पुढचे 25 वर्ष देणार. म्हणजे आज मला आनंद आहे की मी त्यावेळेस 17 बसवले, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये अजून 17 बसवले. म्हणजे असे 34 ट्रान्सफॉर्मर एजी आणि गावठाण मिळून त्या ठिकाणी बनवलं. आज माझ्या शेतकऱ्यांनी कधीही अर्ज केला, आता ठीक आहे आज सोलरचं चालू झालं, परंतु माझ्या शेतकऱ्यांनी कोणी वीज मागणीसाठी जर अर्ज केला तर त्याला दुसऱ्या दिवशी एजी पंपाचं कनेक्शन मिळत होतं आणि दुसऱ्या दिवशी घरातलं कनेक्शन मिळायचं. त्याला लोडचं कारण किंवा या डीपीवरती लोड शिल्लक नाही अशा पद्धतीचं कुठलंही कारण गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्हाला तरी MSCBकडून मिळालं नाही. त्याचं अतिशय मनापासून आनंद आहे. ही एक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी होती. आणि सगळ्यात मोठं जर काम आम्ही काय केलं असेल तर पानंद रस्ते. आज जे
सरकार सांगते की शासन, पानंद रस्ते, बरोबर. शासन त्या ठिकाणी पानंद रस्त्यामध्ये आपल्याला केलं पाहिजे, पानंद रस्ते खुले केले पाहिजेत, हे झालं पाहिजे, त्याच्यासाठी फंडिंग देत आहे. बरोबर, मोठ्या मग प्रमाणात त्या काळामध्ये म्हणजे 15-16ला तर काहीच नव्हतं. हे फंडिंग, पानंद रस्त्याला फंडिंग हा विषयच नव्हता. म्हणजे अशा पद्धतीने चित्र असताना सुद्धा मला आनंद आहे की माझ्या गावातील सर्व शेतकरी अतिशय चांगले मला सहकार्य त्या काळात केलं. कारण आज इंचभर फुटभर घराची पायरी जरी तोडायचं म्हणलं तरी वाद झाल्याशिवाय होत नाही. परंतु 17 किलोमीटरचे मी रोड केले, एकूण पानंद रस्ते गावातले पानंद रस्ते, म्हणजे शेतातली शिवारातली. आणि एक रस्ता तर 33 फुटी केला आणि बाकी सगळे रस्ते मी 20 फुटाचे केले. एवढं मोठं त्यांनी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध. कारण कसं होतं की काही मी माझ्या लहानपणापासून शेतीतलं बघत होतो की अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर डोक्यावरती वजी व्हायला लागायची लोकांना. म्हणजे आमच्यात टोमॅटोसारखं मोठं पीक घेतलं जायचं आणि चांगलं उत्पन्न घ्यायची लोक. ते टोमॅटो तोडायला सकाळी 7ला गेले तर 11 वाजेपर्यंत टोमॅटो तोडून व्हायची. पण 11 ते संध्याकाळी 7 तोडलेली टोमॅटो डोक्यावर वाहून आणायला बाहेर वेळ लागायचा आणि कष्ट प्रचंड करायची लोक. हे सगळं डोक्यात ठेवून मग मी त्या पद्धतीने हे जे आज पानंद रस्ते केले ते आज कुठल्याही शिवारामध्ये जा, तिथं 4 व्हीलर, टेम्पो, ट्रक असू द्या तुमचा, आज तिथं जाऊन सगळा माल कलेक्ट करतो. आणि शेतकऱ्याच्या कष्टातले जे 4-5 तास होते तेच 5 तासाचं कष्टही कमी केलं आणि वेळही त्यांचा त्या ठिकाणी वाचवून दिला. हे पानंद रस्ता. आणि त्यावेळेस आमचे कलेक्टर साहेब असतील, BDO साहेब असतील, पुण्याचे आयुक्त साहेब असतील, यांनी येऊन भेट दिली की बाबा हे तुम्ही कसं केलं, एवढं कशा पद्धतीने केलं, ही योजना कशी राबवली तुम्ही. मग मी त्याला MRIGची रोड त्याला थोडंसं ही घेतलं, मदत घेतली. आणि अशा पद्धतीने मग त्याच्यानंतर हे सगळे पानंद रस्ते, म्हणजे मी माझ्या अभिमानाने सांगेन की त्याच्यानंतर पानंद रस्ते MRIGsमधनी करता येतात. अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला की त्याच्या आधी हे सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. हा झाला शेतकऱ्यांच्या म्हणजे पानंद रस्ते असतील किंवा शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचा विषय असेल. त्याच्यानंतर जिल्हा परिषदे म्हणजे ग्रामपंचायतीची पुन्हा निवडणूक झाली. 2015ला पुन्हा सत्ता दिली. त्याच्यानंतर 17ला ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली, 17ला मला किती एक 1-1.5 वर्षच मला त्या ठिकाणी काम करायला उपसरपंच म्हणून पण पुन्हा संधी मिळाली आणि जिल्हा परिषदची निवडणूक लागली. भाऊ, तुमची काम करण्याची पद्धत, दूरदृष्टी, तसेच निर्णय क्षमता, ह्यामुळेच तुम्हाला खेडबुद्रुकच्या जिल्हा परिषद गटातील जनतेने विश्वास ठेवून जिल्हा परिषदेवरती निवडून दिलं. ते तेथील कामाबद्दल पण काय सांगता? मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर की हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर म्हणजे मी अभिमानाने सांगेल की तिथं गेल्यानंतर मला एक कामाची आवड होती. माझा नेता त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा असायचं. कुठलंही मी काम प्रस्तावित केलं तर मकरंद आबांनी कधी ते काम डावललं नाही किंवा हेही केलं नाही. तर त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं. पण त्याच्या माध्यमातून खेड जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा भरीव प्रकारचा विकास मी त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून करू शकलो. त्या विकासामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य तर आपलं जे ह्या दलित वस्ती अंतर्गत विकास योजना आमच्याकडे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदला आहे. मी ज्यावेळेस सदस्य झालो त्याच्या पाठीमागचा 5-10 वर्षाचा काळ जर बघितला मी ते सगळं काढून बघितलं की वर्षाला 5 नाही तर 10 लाख रुपये तालुक्याला यायचे त्या दलित वस्ती विकासाच्या अंतर्गत. मग कॉन्क्रीट करणं असेल, कुठे एखादा सभामंडप असेल, अशा ह्याला कुठेतरी 2 लाख 3 लाख अशा पद्धतीने निधी यायचा. मग आम्ही आणि माझे त्यावेळेचे सहकारी होते शिवाजीराव सरवगड समाज कल्याण सभापती, संजू बाबा आमचे निंबाळकर हे अध्यक्ष होते. आम्ही सगळ्यांनी बसलो की मला ह्या आराखड्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. हा जर आराखडा नाही बदलला तर आपण किती दिवस लोकांना कुठं 3 लाख 2 लाख रुपये देणार आहे. म्हणून आम्ही नव्याने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नव्याने सर्व आराखडा घेतला
आणि मग सगळ्या गावातलं जे प्रस्तावित ज्या वस्ती आहेत त्या वस्तीमध्ये सगळीकडे आपण त्यांचा सर्वे केला आणि सगळ्या सुविधा त्याच्यात हे करून तशा पद्धतीचा आराखडा राज्य सरकारला पाठवला. मग त्यावेळेस दलित वस्ती असेल, चर्मकार वस्ती असेल, तांडा वस्ती असेल, रामोशी समाज असेल, अशा सर्व घटकांना वेगवेगळं त्याच्यात मांडलं. आणि त्याच्यात मांडलेल्याचा फायदा काय झाला की सरकारनेच असं धोरण घेतलं परत की प्रत्येक विभागाला 25 लाख रुपये, म्हणजे प्रत्येक वस्तीला 25 लाखाचा निधी त्यांनी त्या पद्धतीने हे केलं आणि सुधारित केलं आणि तसा आराखडा आमचा मंजूर करून पाठवला. तर त्याच्या माध्यमातून मला आनंद आहे की कन्हेरीपासून कोपर्ड्यापर्यंत आमचे जेवढे काय वस्ती असतील त्या वस्तीमध्ये तुम्ही जाऊन बघा, तिथं कुठलंही काम आजपर्यंत शिल्लक राहिलेलं नाही. कॉन्क्रिटीकरण असेल, गटर असेल, पिण्याचे पाणी असेल, लाईट असेल, या सर्व सुविधांनी आमच्या सगळ्या वस्त्या त्या ठिकाणी एक ही मोठं भरीव काम म्हणजे 25-30 एका गावाला 40-40, 50-50 लाख रुपये त्या दलित वस्ती सुधार. त्याच्यामध्येच एक अडचण अशी होती की कृषी विभाग माझ्याकडे असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब स्वावलंबन योजना होती, त्याच्यामध्ये विहिरी मंजूर व्हायच्या, परंतु विहीर मंजूर होत असताना अडचण अशी असायची की त्याला सरकारने अट्ट घातली होती की त्याला 60 आर क्षेत्र असलं पाहिजे सलग. आता 60 आर क्षेत्र म्हणजे आमचा तसा तालुका जर बघितला तर 5-10 एकराच्या वर कुणी मोठे बागायतदार आमच्याकडे नाही आहेत. हे छोटं लँड आम्हाला त्या ठिकाणी अगदी 1 एकर, 1.5 एकर किंवा असणारे अर्धा एकर अशा पद्धतीचं आमच्या सगळ्या म्हणजे तालुक्याची किंवा मतदारसंघाची तशा पद्धतीची ही आहे. मग 60 गुंठे ही करायला गेला, मग ती योजना मग 100 विहिरी मंजूर आहेत. 100 विहिरीचं उद्दिष्ट सरकारने दिले, पण आम्ही पुऱ्या करू शकत नाही कारण हे पोत्यात पाय बांधलेले आमचे आणि पळा म्हणायचे. मग ते धोरण बदललं आम्ही. ते धोरण बदलण्यासाठी पाठपुरावा केला सरकारकडं आणि त्याची पुन्हा अट आपण 40 गुंठ्यावर करून आणली. 40 गुंठेचे अट पुन्हा आपण ते 40 गुंठ्यातले लाभार्थी संपले म्हणून पुन्हा प्रस्ताव आम्ही परत पाठवला आणि परत 20 गुंठे करून आणली. हे धोरण सरकारला बदलायला लागलं आणि तिथं त्या ठिकाणी तशा मग विहिरीची दुरुस्ती असेल, पंप असेल किंवा अनेक त्या ठिकाणी नवीन विहीर असेल, या सगळ्या योजनांचा लाभ मला देता आला. म्हणजे एक माझं भरीव काम. त्याच्यानंतर बाकीचे मग समाज मंदिर असेल किंवा पाण्याचे पिण्याचे म्हणजे 2017ला राष्ट्रीय पेयजल योजना ही कार्यान्वित होती आणि मला आनंद आहे म्हणजे आजही तुम्ही कुठल्याही गावात गेला तर या जिल्हा परिषदेच्या म्हणजे जिल्हा परिषदच ठरवते की राष्ट्रीय पेयजलला कुठल्या योजना प्रस्तावित करायच्या, कुठल्या गावचा करा, कारण ते जनरल बॉडीचा ठराव असतो, सगळं असतं आणि मग ते केंद्राकडे जातं. हे सगळे करून 100% तालुक्यातली गावं आज आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आपलं ही करून पाहिजे एवढ्या योजना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावाला नवीन स्कीम दिली आहे. म्हणजे 64 गावं अधिक 5 आमची ह्याची पुनर्वसित या सगळ्या गावांना नव्याने पाणी पुरवठा योजना सगळ्या दिल्या या 5 वर्षामध्ये आणि एक मोठं भरीव काम पिण्याच्या पाण्यामध्ये केलं. तसंच लाईटच्या संदर्भामध्ये थोडीशी अडचण आम्हाला आता लाईटच्या कामामध्ये येते. ती काय येते म्हणजे प्रत्येक तुमच्या जनरल कुठेही गेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर लाईटच्या ह्याच्यामध्ये गावचा जर समजा 4 पोल टाकायचे झाले, एखाद्या वस्तीला 4 पोल द्यायचे झाले, हे झाले. पूर्वी 100% अनुदानातनी ह्या गोष्टी असायच्या. परंतु आता अडचण अशी झाली की स्ट्रीट लाईटचं बिल हे पूर्वी सरकार भरायचं म्हणजे जिल्हा परिषद भरायची. आज जिल्हा परिषद ते सरकार त्याला अनुदान देत नाही. आज राहिली बिल तसेच पेंडिंग पडलेत. आता लाईट बिल सरकारचं भरायचं राहिले. त्यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीने भरावं, पण ग्रामपंचायतीचे ऐपत नाही. आणि मग त्याच्यानंतर आता जर काही विकास करायचं झालं स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये किंवा ह्या विभागामध्ये तर अडचणी आम्हाला त्या ठिकाणी त्या अटीच्या अडचणी भरपूर आहेत. त्यामुळं लोकांचा थोडाफार या ठिकाणी नाराजीला आम्हाला सामोरं जावं लागतं कारण ते स्वाभाविक आहे. आमची वस्ती, माझ्या घरापर्यंत लाईट नाही, तुम्ही त्याच्या घरापर्यंत लाईट दिली, अशा प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं लागतं. पण ते एका ह्याच्यामध्ये तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आम्ही ठराव केला आणि राज्य सरकारला सांगितलं की हे ग्रामपंचायती आमच्या त्यांची आर्थिक परिस्थिती ही तेवढ्या ह्याची नाही आहे
तर आपण सरकारनेच भरावा अशा पद्धतीचं प्रस्तावित केलं. म्हणजे तोही प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन आहे. त्याचबरोबर तुमचं बियाणं असेल, हे शेतकऱ्यांना बियाणं माझ्या तालुक्याला पहिल्यांदा बियाणे 1 लाखाचं यायचं. म्हणजे जिल्हा परिषद त्याला 1 लाख रुपये अनुदान द्यायचे. 50% शेतकऱ्याचे आणि 50% सरकारचे. अशा पद्धतीने ते हे असायचं. पण मी धोरणात्मक निर्णय घेतला की जे पूर्वी मिळत होतं त्याच्या 4-4 पटीने प्रत्येक 11 तालुक्यामध्ये. म्हणजे माझं बजेट त्यावेळेस 20-22 लाखाचं असायचं. मी 1.5 कोटीपर्यंतचं बियाणं वाटलं. म्हणजे 5 पटीने तिचं बरोबर बजेट त्याने. म्हणजे शेतकऱ्यांना बियाणं असेल, खतं असतील, हे जास्त प्रमाणात पंप असतील. पंपाचं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने मला एक आनंद आहे. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की फार मोठा पाऊस पडला आणि कराड, कोल्हापूर ही सगळी शहरं जवळपास पाण्यामध्ये त्या ठिकाणी गेली. आणि त्या काळामध्ये माझे शेतकरी सगळे अडचणीत आले. हे अडचणीत आले असेल जे पाण्याचे प्रवाह होते, या प्रवाहाकडच्या असणाऱ्या विहिरी, या प्रवाहाकडच्या असणाऱ्या मोटर्स सगळ्या नदीवरल्या, ह्या सगळ्या पाण्याखाली गाळ गेला, कुठं मोटरी वाहून गेल्या, कुठं सगळं एक आसमानी संकट शेतकऱ्यांच्यावर त्यावेळेस होतं. सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात झाली आणि अध्यक्ष आणि मी बसलो होतो. तर मी म्हटलं बाबा आपल्याला त्यांना मदत करावी लागेल काही करून. स्पेशल केस म्हणून आम्ही 50% अनुदानावर शेतकऱ्यांना देत होतो. मला स्पेशल केस म्हणून आज कराड असेल, माझं पाटण असेल, या तालुक्यामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जवळपास 300 ते 400 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मोटर त्यांच्या परत त्यावेळेस आम्ही 3 HP आणि 5 HPच मोटर द्यायचो. 3 HP आणि 5 HP मोटरलाच अनुदान द्यायचो. बरोबर. त्या नदीकाठच्या सर्व मोटरी 10 HP, 7.5 HP, 15 HP अशा पद्धतीच्या होत्या. मग आता ती तांत्रिक अडचण पुन्हा आमच्या पुढं जाणवली. मग आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की 7.5 HP म्हणजे 3 HP पासून 7.5, 10 HP पर्यंत ज्यांच्या काय कुणाच्या मोटरी वाहून गेलेल्या असतील त्यांना 95% अनुदानावरती त्या मोटर आपण सगळ्यांना द्यायच्या. असे जवळपास 250 शेतकऱ्यांना 95% अनुदानावरती सर्व मोटरी आम्ही परत त्यांना घेऊन दिल्या. म्हणजे त्यांना मदत केली. म्हणजे अशा पद्धतीने एक धोरणात्मक निर्णय त्या काळामध्ये घेतला. आणि अशा पद्धतीने कृषी विभागाचं मग कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर निरनिराळ्याच्या म्हणजे आता आपल्याला सांगितलं तर शेतकऱ्याच्या बांधावर जाणं ही जाणं. मी 64 जिल्हा परिषद गट आहेत. मी 58 जिल्हा परिषद गटात सर्व मेळावे घेऊन सर्व शेतकऱ्यांना निरनिराळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली. आणि सरकारच्या योजना असतील किंवा तुम्हाला आम्ही काय मदत करू शकतो अशा पद्धतीची किंवा त्यांचं काय म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांचं हे मी त्या ठिकाणी हे करून घेतलं, समजून घेतलं आणि त्याप्रमाणे योजना आखत गेलो आणि नवीन योजना देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या कृषी ह्याच्या काळामध्ये केलं. परंतु मला एक अभिमान आहे, मी माझ्या खंडाळा तालुक्यासाठी किंवा माझा खेड जिल्हा परिषद गट असेल गेल्यानंतर कधी आमच्या खंडाळा तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन ही नावाची गोष्टच नव्हती. एक तर बारामतीला जायचं नाही तर एक तर कराडला जायचं. बरोबर. कृषी प्रदर्शन मी नेहमी सातत्याने लहानपणापासून ऐकून बारामतीला गेलतो आणि कराडला गेलो. बरोबर. हे लहानपणापासून मी ऐकलेलं होतं डोक्यात, सगळीकडे तेच आहे. म्हणून मी जिल्हा परिषदला कृषी सभापती असताना एक धोरणात्मक निर्णय घेतला की एक कृषी प्रदर्शन आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भरवायचं आणि ते सातत्याने हयात चालू ठेवायचं. अशा पद्धतीचा जिल्हाभर, कारण त्याला फंडिंग जिल्हा परिषद करत असते. बरोबर. आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग या दोन्हींनी मिळून ते कृषी प्रदर्शन भरवायला मदत करायची असते. अशा पद्धतीने ते मग आम्ही बसलो सगळे आमचे लोणांचे सर्व सहकारी, मग सुवर्णगाथा प्रतिष्ठान असेल, आमचं डॉक्टर त्यावेळेस सावंत, नितीन सावंत, हे सगळे आम्ही सगळे एका पक्षामध्ये आदरणीय आबा आम्ही बसलो, बैठक घेतली. मग मी आबांना सांगितलं की कराडचं जे कृषी यशवंत कृषी महोत्सव आहे
अशा पद्धतीने तो महोत्सव भरला जातो आणि अतिशय चांगलं आहे की त्याच्यामध्ये निरनिराळ्या तंत्रज्ञान असेल, म्हणजे औद्योगिकरण असेल, या सगळ्या गोष्टी, शेतकऱ्यांचे नवीन बियाणे उत्पन्न, नवीन जातीच्या व्हरायटीचे सगळं हे जे तंत्रज्ञान आहे आज, हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं निघालं जाईल, अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी उपकरणं आहेत किंवा ही आहे, याच्यावरती चांगल्या पद्धतीने शेतकरी बघतात आणि ते आपल्या शेतामध्ये राबतात. तसं आपल्या इथं करू. मग ती झाला निर्णय, आबांनी सांगितलं करा, बिनधास्त करा आणि एक मोठं करायचं. पण आता सगळं झालं, नाव काय द्यायचं त्याला, हा प्रश्न आमच्या समोर आला की कुठल्या नावाने ते कृषी, तिथं आता यशवंत कृषी महोत्सव बरोबर. म्हणून आम्ही इथं शरद कृषी महोत्सव म्हणून त्या ठिकाणी शरद कृषी महोत्सव त्याला नाव दिलं. कारण आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस कृषी मंत्री देशाची होती आणि तिकडे कृष्णा काठी यशवंत, तर निरेगाटी शरद कृषी महोत्सव अशा पद्धतीचं त्या ठिकाणी केलं आणि एक त्याचं उद्घाटनसुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि एक चांगलं मोठं दालन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ते जे कृषी प्रदर्शन आहे त्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज आजही चालू. तो आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे की बाबा मी कृषी सभापती झाल्यानंतर एक ते मोठं दालन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किंवा क्रांतीसाठी आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. हा अशा पद्धतीने कृषी विभागाचा कारभार असेल. आता हे सगळं करत असताना जिल्हा परिषदला गेलो, परंतु माझं एक स्वप्न होतं की लहानपणापासून आम्ही क्रिकेटचं वेड आम्हाला किंवा कबड्डीचं वेड अशा पद्धतीचं वेड असायचं. मग आम्ही त्या काळामध्ये गावामध्ये ह्या माळाला जा, तिथं दगडी उचला, तिथं क्रीडांगण करा, कोणाचं एखाद्याचं शेत असेल त्याची साफसफाई करा, तिथं क्रिकेट खेळा. असं ग्राउंड कुठलं, असं एवढं मोठं ग्राउंड आमच्या गावाला कधीच नव्हतं. मग मी माझ्या डोक्यात लहानपणापासून असल्यामुळं आणि काय व्हायचं, आज ह्याच्या वावरात आपण पिच केलं म्हणजे क्रिकेट खेळायला गेलो, निर्माळ असतो तो शेतकरी काहीच म्हणायचा नाही. बरं, हे पोरं दगडी उचलतात, सगळं टाकतात बाहेर नेऊन, सगळं करतात, तोपर्यंत काही म्हणायचं नाही. एक दिवस खेळायला मिळायचं, दुसऱ्या दिवशी तो शेतकरी यायचा, इथं खेळायचं नाही. असे किती जणांच्या तरी वावरातल्या दगडी उचलल्या, कितीतरी माळा आम्ही साफ करत बसलो. आणि मग 2017 म्हणजे 16ला मी एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने कामकाज चालू केलं. जलसंधारणच्या माध्यमातून फार मोठं काम मी माझ्या बावड्यामध्ये उभं केलं. माझ्याकडे जवळपास 7-8 बंधारे आहेत. 8 बंधारे आहेत. 8 बंधाऱ्यांचं खोलीकरण एवढं प्रचंड मजबूत प्रमाणात केलं. म्हणजे पूर्वीचा जो साठा होता त्या साठ्याच्या 5 पट साठा त्याच ठिकाणी कसा होईल अशा पद्धतीने धोरणात्मक काम केलं. भाऊ, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या गावामध्ये जे क्रिकेटचं ग्राउंड आहे ते खूप चर्चेत आहे. म्हणजे खंडाळा MIDCत जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या भरपूर जणांचे क्रिकेटचे सामने तिथं होतात. हे ग्राउंडची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कसं आहे की जी 16 साली आम्ही हे करत होतो, ओढाचं खोलीकरण, रुंदीकरण, त्याच्यामध्ये जो आमचा विषय होता त्याच्यामध्ये निघालेलं वेस्ट मटेरियलचं काय करायचं असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये होता. दुसरा प्रश्न लहानपणापासून माझ्या मनामध्ये होता की बाबा आपण माळाला कुणाच्या शेतामध्ये जे काही क्रिकेटला आम्ही मैदान करायचो किंवा ही करायचं त्याच्या संबंधितला असलेला त्रास आणि आमच्या असणाऱ्या गावातील मुलांच्या जे अंगामध्ये गुण आहेत त्याला वाव दाखवायला तशी संधी नव्हती. तर त्याच्या अनुषंगाने एक संकल्पना मनात आली की आपण एक क्रीडांगण निर्माण करू. आमच्या गावामध्ये गावाच्या वरती, आमच्या मराठी शाळेच्या वरती एक 22 एकर आमची गावची लँड आहे आणि या गावच्या जमिनीवरती मग आपण मेलेली गुरं जनावरं तिकडं टाकायची, त्या माळाला कोणी जात नव्हतं, अशा पद्धतीचं चित्र होतं. मग त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की बाबा इथं आपण एक चांगलं क्रीडांगण उभं करू. मग ती 22 एकर लँड आम्ही ताब्यात घेतली आणि ती लँड ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये क्रीडांगण पहिलं केलं. 5 एकर 21 गुंठ्यामध्ये क्रीडांगण केलं. त्याच्यामध्ये क्रीडांगणामध्ये आपण फॅसिलिटी अशा देतो आहे की क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये खो खो आहे, व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे,
हे निरनिराळे खेळ, पण तुमचं 400 मीटरचं रनिंग असेल किंवा 400 मीटरचा ट्रॅक असेल, अकॅडमीची जवळपास 175 मुलं त्या ठिकाणी रोज प्रॅक्टिसला असतात विविध खेळांसाठी. हे अशा पद्धतीने ते एक क्रीडांगण आम्ही सुसज्ज असं केलेलं आहे सर्व बाजूने. मग त्या क्रीडांगणाला फॅसिलिटी देत असताना 2 चेंजिंग रूम बनवले आम्ही, की लेडीज आणि जेंट्स अशा 2 चेंजिंग रूम आहेत, ऑफिस आहे, त्याच्यानंतर आमचं जे लेडीज जेंट्स टॉयलेट आहे, लेडीजला 6 जेंट्सला 6 अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती तिथं केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केली. आणि हे सगळं एवढं मोठं क्रीडांगण, म्हणजे आपण क्रिकेटमध्ये जर बघितलं की 22 यार्ड तर तुमचं 70 मीटरची बाउंड्री, माझं 174 मीटर रुंद आणि 164 मीटर लांब अशा पद्धतीचं ते क्रीडांगण आपण निर्माण केलेलं आहे. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ओढाजोड प्रकल्पातून आम्ही सगळे माती काढली. हा ओढाजोड प्रकल्प पण काय आहे याची पण खूप चर्चा ऐकलेली आहे. असे 2007 साली आपल्या राज्य सरकारची यशवंत ग्रामसमृद्धी ही योजना होती. आणि यशवंत ग्रामसमृद्धी, कारण आम्ही सभागृहामध्ये त्यावेळेस सदस्य म्हणून काम करत होतो. यशवंत ग्रामसमृद्धीमधनी ओढाजोड प्रकल्प करायचा अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला. कारण आमच्या इथं म्हणजे इनाम ओढा जो आहे त्याला फार पर्जन्यमान कमी असल्यामुळं पाणी कमी आहे आणि तिकडचं जवळपास 2,500 एकर क्षेत्र हे आमचं ड्राय असतं. आणि तिकडे कमी पाणी असल्यामुळं ड्राय होतं. आणि आमचा मूळ जो मेन गावचा ओढा आहे त्याचा कॅचमेंट एरिया आसवलीच्या खिंडीपासून ते खंडाळ्याचा गाठमाता, अशा पद्धतीचा कॅमेरा, तिथून येणारं पाणी हे सगळं पाणी आमच्या मेन वाड्याने जायचं. आमचा पूर्वीचा जुना बंधारा आहे ते बंधारा आपण डागडुजी केली, दुरुस्ती केली. मग त्याच्यानंतर तिथलं जे पाणी होतं ते ग्रॅव्हिटीनी पलीकडच्या बाजूला कसं नेता येईल अशा पद्धतीचा सर्वे केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली कामाला. आणि जवळपास 1200 मीटर पलीकडचा ओढा, म्हणजे मूळ गावचा ओढा हा 25 फूट खोल आहे आणि इनाम ओढा हा जमीन बेस लेवलला आहे वरती. त्याच्यामुळं पाणी अशा पद्धतीने तिकडं 1200 मीटरवर आम्ही अंडरग्राऊंड केलं आणि ते बाहेर काढलं. आणि तिकडचे असणारे आमचे बंधारे, तिकडचे असणारे विहिरी त्या ठिकाणी चार्ज करून आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बागायत आपण केलेलं आहे. आता सगळीकडे आपण बघतोय की शासकीय स्तरावरती शाळा व अंगणवाड्या डिजिटलायझेशन सुरू आहे सगळीकडे. तर तुम्ही 2013 सालीच डिजिटलायझेशन केलं असं समजतंय. हो ना. तर त्याच्या बाबतीत काय सांगता, ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? कसं आहे की आम्ही 2013ला त्या ठिकाणी शाळा अंगणवाडी आमच्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. आणि डिजिटल शिक्षण ही काळाची गरज, अशा पद्धतीचं पुढचं, म्हणजे मी काम करताना कधी मी पुढच्या 25 वर्षाचा विचार करून करणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्यावेळेस आम्हाला सभागृहामध्ये माझ्याबरोबरला महेश बापू होते, म्हणजे महेश पवार म्हणून आमचे ग्रामपंचायत सदस्य होते, ते आमचे सहकारी. त्यांचंसुद्धा एज्युकेशनमध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे. आणि त्यांनी सुचवलं की बाबा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रभावीपणे काम करू, तर मग काय करता येईल. तर मग आमची चर्चा झाल्यानंतर मग ठरलं की आपण अंगणवाडी असेल आपल्या, म्हणजे 3-4 अंगणवाड्या आणि आपल्या तिन्ही प्राथमिक शाळा आपण त्या ठिकाणी डिजिटल करू. मग डिजिटल करायचं म्हटलं, ठरवलं आम्ही. आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये फंडिंगचा आम्ही त्या ठिकाणी उपलब्धता केली. आणि मग त्यावेळेस आम्ही त्या डिजिटल तुमच्या अंगणवाडी असेल किंवा ग्रामपंचायती 2013लाच केल्या आहे. मग आता 2016ला सरकारचं धोरण आलं की सर्व शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. आणि कधीही अजूनही काही ठिकाणी नाही. हो, अजूनही नाही. मी जिल्हा परिषदला असल्यामुळं जिल्हा परिषदेतल्या शाळांना जिल्ह्यामध्ये काय कुठं काय कमी हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी डिजिटल केलं आणि एक दिशा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. आणि विद्यार्थी आज जर बघितले तर 20-25 वर्ष पुढे. भाऊ, अजून एक अनोखी योजना तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवताय, ती सुद्धा आम्ही ऐकली की मुलगी झाल्यावरती 2,500 रुपये तिच्या नावावरती टाकले जातात. तर ही योजना कधीपासून सुरुवात केलेली आहे तुम्ही? 12-13 साली आम्ही तो निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये जेवढ्या मुली जन्माला येतील
त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने 2,500 रुपये त्यांच्या नावावरती ठेवले जातात. अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय त्या काळामध्ये घेतलेला. किती झाली? हे 12-13 साली घेतला. बरोबर. हे अशा पद्धतीने तो एक निर्णय घेतला आणि तो उपक्रम आमचा अजून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. आता पुढचा प्रश्न की बावडा गाव म्हणजे खंडाळ्याच्या शेजारी, तुमच्या तालुक्याच्या शेजारी, इथे औद्योगिकरण खूप झपाट्याने वाढताना आपल्याला दिसते. बरोबर. मग या औद्योगिकरणाचे तुम्हाला फायदे कोणते वाटतात, तोटे कोणते वाटतात? शेतीच्या बाबतीत असो, सगळ्याच बाबतीत असो. कसं आहे, तसं पूर्वाश्रमीचा आमचा खंडाळा तालुका हा दुष्काळी तालुका होता. आणि दुष्काळी तालुका म्हणजे त्यातलं एकच मी अलीकडचं तुम्हाला उदाहरण सांगतो. दुष्काळ काय असतील, त्याची दाहकता काय असते. तर 2002-03ला एक प्रचंड मोठा दुष्काळ पडला. आणि या दुष्काळामध्ये आमच्या खंडाळा तालुक्याची अवस्था अशी झाली की प्यायला पाणी नाही. ठराविक एखादं दुसरं गाव असेल, नाही तर जवळपास ही नदीकाठची जी काय असतील तिकडची खाली जवळपास इकडं सगळा जर पट्टा बघितला, म्हणजे तुमच्या भादावडी असेल तिथपासून वरचा जर पट्टा बघितला, हा सगळा फार कर्णवडीपर्यंत, तुमच्या घाडगेवाडीपर्यंत, खाली कोपर्डेपर्यंत, तर हा सगळा पट्टा दुष्काळाने होरपळला होता त्या काळामध्ये. म्हणजे मी सुद्धा असेल किंवा आमच्या खंडाळा असेल किंवा आमच्या गावातली लोक असेल, 50 रुपयाला 25 लिटरचं कॅन मिळायचं. 200 रुपयाला 200 लिटरचा बॅलर मिळायचा भरून. म्हणजे ही अवस्था आमची. शेतीचा पाण्याचा प्रश्न लांबच आहे. बरोबर. पिण्याला पाणी नव्हतं. ही 2002-03ला आमचा प्रचंड मोठा दुष्काळ. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आमचा तालुका खरं त्या ठिकाणी होता. परंतु त्याच्यानंतरचा एक 4-2 वर्षाचा काळ गेला आणि धोम बलकवडीचा जन्म झाला. हे धोम बलकवडीचं पाणी खंडाळा तालुक्यामध्ये आलं सर्वात प्रथम. म्हणजे 6-7ला त्याचे ट्रायल झाले आणि त्याचं पाणी खंडाळा तालुक्यामध्ये आलं. आणि त्या कॅनलच्या माध्यमातून आज कोपर्डेपर्यंत आमचं सगळं इरिगेटेड त्या ठिकाणी झालं. त्याचबरोबर मिनवाल त्याच पिरियडमध्ये, म्हणजे तुम्हाला आता असं वाटेल मी कधी बोलू नये, कारण मी तुमच्या तालुक्यामध्ये कामाला होतो. राजगड सहकारी साखर कारखान्यावरती मी 89 ते 96 पर्यंत मी राजगड सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी म्हणून काम करत होतो. त्या काळात तुमच्याकडे उतरवलेला MIDC व्हावी, अशा पद्धतीची काय व्हावी न व्हावी, अशा पद्धतीचा संघर्ष चालू होता. आणि तिथपासून त्या MIDCचं प्रलंबित असणारा विषय आमच्यातले काही लोक असतील किंवा आम्ही असेल, तो तिथं मांडला होता. एका ठिकाणी आमचे सगळे ग्रामस्थ आम्ही पुण्यामध्ये एकत्र जमलो होतो. आमचे पुणेकर एकत्र जमले होते. तर त्याच्यामध्ये ठरलं की ही आपला किसुर्डी टप्पा क्रमांक 1 जो आहे, याच्यामध्ये 750 एकर लँड ही बावडेची आहे. 125 एकर किसुर्डी आणि 125 एकर धनगरवाडी. बरोबर. असा हा पहिला MIDCचा या औद्योगिकरणाचा पहिला टप्पा. मग तिथं होत नसेल तर मग ती आपल्याकडे घेऊ, अशा पद्धतीचं चित्र आपण त्यावेळेचे मुख्यमंत्री किंवा ह्या सगळ्यांना मांडलं. आणि तो टप्पा म्हणजे तो संघर्ष तुमचा, आम्ही इकडे MIDC करण्याचा निर्णय शासनाला घ्यायला लावला. आणि तिथपासून खरं म्हणजे तसं मूळ शिरवळच्या परिसरामध्ये काही थोड्याफार कंपन्या होत्या, मग खरं त्या औद्योगिक MIDC नव्हती, तर येणाऱ्या कंपन्या तिथं आल्या. आणि मग ह्या पहिल्या टप्प्यामध्ये औद्योगिकरणाचा पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, त्याच्यामध्ये चांगल्या कंपन्या आल्या, इकडं चांगल्या कंपन्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आल्या. आणि एक बदल त्या ठिकाणी घडला की दुष्काळी तालुका, पाणी आलं, औद्योगिकरण आलं. आपल्या असणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना सगळ्या नोकरीचा प्रश्न मिटला. परंतु त्यावेळेस काय असं झालं की ज्या कंपन्या आल्या त्यामध्ये असणारा जॉब किंवा लागणारं एज्युकेशन हे आमच्या कुठल्या कॅन्डिडेटकडे नसायचं. बरोबर. हे तशा पद्धतीचा ट्रेड झालेला नसायचा. मग अशा पद्धतीने मग 10वी-12वीची काही मुलं असतील त्यांना कामाची संधी मिळाली. जिथं 10वी-12वी लागते, असे करत 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 आज जर बघितलं तर प्रत्येक गाव 20-25, 20-25, 30-25-30 कुटुंब आज या ठिकाणी MIDCमध्ये नोकरीला आहे. त्याच्या अनुषंगाने काय व्यवसाय करायला सुरुवात केली लोकांनी तालुक्यातल्या. आणि एक चांगला बदल या औद्योगिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. अजूनही बदल, आता आमचा 3रा टप्पा, 4था टप्पा
हे नव्याने ॲक्विजिशन झालेलं आहे. म्हणजे शिवाजीनगर असेल किंवा भादेचा काय भाग असेल किंवा मोरव्याचा काय भाग असेल, इथं अजून तिसरा टप्पा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तिथंही अजून औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती वाढेल. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला फायदे काय तोटे काय, हा जो मत आहे त्यातला फायदा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 2006ला 60 आणि 70,000 रुपये एकर जमीन होती. बरोबर. MIDCने 7 लाखांनी घेतली. हो ना. कारण एक दस्त आम्हाला सापडला की तो 7 लाखांनी केला, म्हणूनसाठी तो 7 लाख रुपये दर मिळाला आणि तिथपासून या इथलं असलेले सगळ्या जमिनीचे रेट वाढली. हे कुठंही जा तुम्ही, आता आज जर गेलं तर 40-50 लाखाच्या पुढं एकर आज. म्हणजे आज इथलं सगळं जीवनमान सगळं बदललं, सगळं किंमत आली सगळ्या जागेला, सगळ्या ह्याला. परंतु त्याच्यातून आता घडायला काय लागलेलं आहे, कसं असतं पुणे असेल किंवा इतर ठिकाणी असेल, मोठ्या MIDC त्या ठिकाणी पूर्वीच्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि म्हणजे कुणाला आम्ही नावं ठेवतो आहे किंवा कुणाचा त्याच्यामध्ये हा भाग नाही की हा जिल्हा तो जिल्हा असा विषय आमच्यापाशी नाही आहे. पण परंतु विषय काय की तिकडचे असणारे सगळे उद्योग आज पुन्हा तिकडं रेसिडेन्शियल झालं, पिंपरी चिंचवड रेसिडेन्शियल व्हायला निघालं, त्यातले काय उद्योग बाहेर पडले, बाहेरचे उद्योग इथं आले, मुंबई पुणे असेल किंवा इकडचे असेल. मग या उद्योगाच्या निमित्ताने हे सगळं झालं. परंतु कुठं वेंडर कोड असेल, कुठं माथारी असेल, कुठं कामाला ह्याला लागायचं असेल, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा या माध्यमातून हा बाहेरचा जो त्रास आम्हाला सगळा या ठिकाणी वाढायला लागलेला आहे. कारण त्याच्याबरोबर एवढी म्हणजे ही आलं आहे विचित्र की धोका काय, कुठं गोळीबार होणे, कुठं काय होणे, अशा घटना या ठिकाणी घडायला लागल्या. आणि मग थोडंसं त्याचा जो आहे म्हणजे जसं 100 चांगली कामं केल्यानंतर त्याची आपल्या भोवती येतच असतं दुर्गुण, म्हणजे ही त्याच्यामुळं तशा पद्धतीचं आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आता शेवटी औद्योगिकरण आहे. आपण त्या ठिकाणी करायला गेलो, मग शेती असेल, आता मी कृषी सभापती, असणारे कंपनी असतील, त्याचं पोल्युशन असेल, त्याचं अमका असेल, त्याचं तमका असेल, याचा परिणाम शेती पिकावर बी थोडा बहुत प्रमाणामध्ये. परंतु शेवटी नाईलाज काही ना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि पुढं जावं लागतं. बरोबर. आता जमीन करायची, शेती करायची म्हणलं तर वातावरण तसं नाही आहे. अशा काही ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे येतात आणि अशा तक्रारी आमच्याकडं भरपूर प्रमाणात. आम्ही पोल्युशन मंडळाकडे जातो, त्यांना सांगतो की बाबा हे चेक करून घ्या, हवेचा जो काय हे ते तशा पद्धतीने ही चेक करून घ्या. परंतु त्या पद्धतीने आता शेवटी सगळं काळाबरोबर पुढं जायचं आहे. म्हणून आहेत परिणाम त्याचे जितके चांगले आहेत थोड्या प्रमाणामध्ये त्याचे वाईट परिणामसुद्धा आम्हाला आमच्या इथल्या जनतेला भोगावे लागतात. आता तुम्ही पुन्हा एकदा खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. तर येथील अजून कोणत्या मुख्य समस्या तुम्हाला वाटतात की त्या माझ्याकडून राहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत अशा? कसं आहे, काम हे कामात नाही उभं राहत. ज्या काही त्या काळातल्या समस्या समोर मांडल्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि काम हे कामात नाही उभं राहत. एक काम केलं की त्याला पॅरलर दुसरं काम करावंच लागतं. मग तशा अनुषंगाने जे काही प्रश्न निर्माण आमच्यासमोर राहिलेले आहेत की बाबा आता समजा रस्ता केला, त्या गावाला पाणी दिलं, त्या गावाचं सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं अजूनही त्यातनी प्रश्न निर्माण होतो. हे समजा उदाहरण जर घ्यायचं झालं तर अशा पद्धतीची जर कामं बघितली की मी समजा स्मशानभूमी बांधली किंवा स्मशानभूमी ही केली किंवा समाज मंदिर बांधलं, तर समाज मंदिर बांधलं की लोक म्हणणार आजूबाजूचा परिसर आम्हाला त्या ठिकाणी प्युअर ब्लॉक टाकून द्या, आजूबाजूचा परिसर आमच्या सुंदर करा, कोण म्हणणार गार्डन करून द्या. म्हणजे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबर शिक्षण, म्हणजे आता तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की बाबा रोजगाराचं किंवा हे नवीन ह्याचं काय औद्योगिक आले, तर सगळ्यात मोठं आमच्या पुढं प्रश्न असा आहे की इथं जी इंडस्ट्री येते याला लागणारं जे एज्युकेशन आहे किंवा ITI असेल, याच्या संदर्भामध्ये जे ट्रेड आहेत हे ट्रेड इथं वाढवून घेणे आणि तशा पद्धतीची निर्मिती करणे. मला खाजगी ITI करू, खाजगी ITI एखादी उभी जर राहिली तर त्यातनी ट्रेडची संख्या वाढेल आणि इथं असणाऱ्या इंडस्ट्रीला लागणारा स्किल वर्क मिळेल. कारण अनस्किलच आहेत आमचे सगळे आज जर बघितलं तर ते एक महत्त्वाचं माझ्या दृष्टीने तो एक प्रश्न आहे.
आणि पाण्याच्या संदर्भामध्ये कंपनीत ज्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध आहे त्या पद्धतीचं त्या शिक्षण द्या. पद्धतीचं शिक्षण असणं गरजेचं आहे. कारण पूर्वीचे दिवस गेले आता. प्रमोशनवर म्हणजे शिपायाचा साहेब झालेली माणसं आपण बघितलेली, बरोबर. पण आजचा तो काळ नाही. आज प्रॉपर शिक्षण असेल तरच कंपन्या त्यांना ॲक्सेप्ट करतात. त्याच्यामुळं जो तो ट्रेड त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि तसे ट्रेड आपण केलं म्हणजे CNC सारखे तुमच्या, कारण आता बघितलं तर CNC मशीन किती आहेत, पण ट्रेड घ्यायला माणसं किती, मुलं किती ॲडमिशन घेतात तालुक्यातली, हे जर बघितलं तर ही तसा संशोधनाचा त्या ठिकाणी विषय आहे. म्हणूनसाठी त्यांना त्या तशा पद्धतीने ITI असेल, फिटर असेल, तुमचा वेल्डर असेल, तुमचं डिझेल मेकॅनिक असेल, किंवा ही जे सगळे जे लागणारं त्याचे इथले जे आमचा लोणंद ITI असेल, किंवा वाईला ITI, किंवा सातारला ITI, किंवा फलटणला ITI, याच्यातली ट्रेडची संख्या वाढवली पाहिजे. म्हणजे ॲडमिशन कॅपॅसिटी प्रत्येक ह्याच्यामध्ये काय काय ना 100नी वाढवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. नाहीतर नव्याने ITI निर्माण करणं हे खरं गरजेचं आहे. मग अजून एक महत्त्वाचा प्रश्न भाऊ, की माजी खासदार लक्ष्मणराव पाटील तसेच आत्ताचे विद्यमान मंत्री मकरंदाबा पाटील यांचे निष्ठावंत म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, ह्याबद्दल काय सांगता? बरोबर आहे ते तुम्ही म्हणला ते, की निष्ठावंत म्हणून मला ओळखलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. कारण 1992 साली तात्या पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले, सख्या बहिणी दोन्ही. बरं. तात्यांच्या बावड्यामध्ये आहेत. आणि पाहुणे संबंध, नातेसंबंध म्हणून आमच्या गावाची ओढ कायम त्यांच्या कुटुंबाशी होती. आणि त्यांच्या कुटुंबाशी असल्यामुळे एकनिष्ठ गाव, 100% गाव त्यांच्या पाठीमागं आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचं सगळ्यांनी, म्हणजे आमचे माझी सगळे प्रमुख कोणी असतील त्या सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथपासून त्या कुटुंबाचं आणि आमच्या गावाची नाळ चांगल्या पद्धतीने जुळलेली होती. आणि त्यातच आमचं त्यांच्याशी सातत्याने जाणं येणं असायचं. आणि त्यातून त्या ठिकाणी त्यांचे आमचे संबंध त्या ठिकाणी आले. 99ला खासदारकीला उभी राहिली आणि मग ते खासदार झाले. अनेक नातं त्यांचं आमचं घट्ट होत गेलं. आणि त्यात कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत होतो. आणि तात्यांना एक सवय आहे की काम करणारा कार्यकर्ता कोण, किंवा कोण कामाचा आहे, आणि कार्यकर्ता कसा घडू शकतो, कोण कार्यकर्ता होऊ शकतो, कोण नेतृत्व करू शकतो, ही पारख असणारं ती नेतृत्व होतं. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि तशा पद्धतीने त्यांनी माझ्याशी त्या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात केली की राजकारणामध्ये तुला आवड आहे, तू एवढं सगळं कळतो, तू एवढं रात्रंदिवसा, कारण मी तशा पद्धतीने बघितलं तर लोकांची कामं, मोटरसायकल त्यावेळेस काय 4 व्हीलर कुणाकडं त्या काळामध्ये नसायच्या, अगदी मोबाईलही नव्हता. म्हणजे आपलं लँडलाईन हा एकच फोन, म्हणजे गावात कुठंतरी एक फोन असेल, काय असेल, 4 असेल, अशा पद्धतीनेच असायचं. निरोप हस्ते परस्ते मिळायचे. आम्ही जायचो सातारला, भेटायचो. मग ती म्हणायची एवढी लोक कामाला घेऊन येतोय, तू ही करतोय, ती करतोय, तुला आवड आहे तर त्या पद्धतीने नीटनेटकं राजकारणात सुरुवात कर, म्हणजे अशा पद्धतीचे ते. आणि तात्या हे म्हणजे त्यांचा इतिहास जर बघितला की तात्यांनी एखाद्याला कार्यकर्ता जर मानला आणि एखाद्या कार्यकर्त्याला जर ताकद देण्याचं ठरवलं आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागं कशा पद्धतीने उभं राहावं, हा इतिहास त्या कुटुंबाचा म्हणजे तात्यांचा आहे. त्यांनी आज जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोठी पोळी कार्यकर्त्यांची उभी केलेली. म्हणजे त्यांनी म्हणजे इतका प्रदीर्घ अनुभव त्यांना होता की ते भोपेगावचे सरपंच होते, पंचायत समितीचे सभापती होते 10 वर्ष, कारखान्याचे चेअरमन 10 वर्ष होते, जिल्हा बँकेचे चेअरमन 10 वर्ष होते आणि खासदार 10 वर्ष होते. आणि जिल्ह्यात सगळ्या 11 तालुक्यामध्ये स्वतःचा गट असणारा किंवा स्वतःचे कार्यकर्ते असणारा एकमेव कार्यकर्ता जर नेता जर म्हणलं तर ते लक्ष्मणराव पाटील. आणि त्यांच्या ह्याला प्रेरित होऊन आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि प्रचंड मोठी ताकद त्यांनी दिली. आणि मग त्याच्यानंतर मकरंद आबा असतील, या मकरंद आबांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही जायचो, म्हणजे अगदी घरातलेगत संबंध त्यांचे आमचे त्या ठिकाणी झालेली त्याच्या काळामध्ये. मग मकरंद आबा असतील, मकरंद आबांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी काम करत राहिलो. मग आबांना घडवण्यासाठी 2004ला विधानसभेला उभं राहावं लागलं. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होते, त्याच्या आधी ते गावचे सरपंच होते. आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने रोज असायचो. म्हणजे कुठलीही गोष्ट शेअर करायची, या तालुक्यामध्ये
पार्टी उभी करताना म्हणजे संघटना बांधताना, कारण त्याच्या आधी पूर्वी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी म्हणून मदनआप्पांचं वर्चस्व होतं. हे मदनआप्पांचा गट होता त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये तात्यांचा गट म्हणून आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने काम करावं लागलं. आणि तात्यांचा म्हणे मकरंद आबांना आम्ही लॉन्च करत आम्ही त्या पद्धतीने मग आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तिथं जुळत गेले. म्हणजे डे टू डे पहिल्या दिवसापासून मकरंद आबांच्या राजकारणापासून मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहे. आणि तेवढी ताकद मला राजकारणामध्ये त्यांनी किंवा त्यांच्याबरोबर एक कार्यकर्त्यावर जीव कसा लावावा, कार्यकर्त्याच्या अडीअडचणी कशा समजून घ्याव्यात आणि कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावी, अशा पद्धतीने उभं करणारं नेतृत्व म्हणजे मकरंद पाटील आणि तात्या. अशा पद्धतीने त्यांचं. आणि मग आज त्यांनी मला राजकीय कुठलीही माझ्या घराला पार्श्वभूमी नाही, माझ्या 4 पिढ्या कोणी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नाही आणि किंवा कुठल्या संस्थेवर सुद्धा नाही किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणाला तशी राजकारणाची आवड नव्हती. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी असतानासुद्धा मी एक साधा कार्यकर्ता. म्हणजे खोटं आर्थिक दुर्बल तर मी आहेच आहे. म्हणजे आर्थिक दुर्बलमधनी मी निवडणुका त्या ठिकाणी लढवतो. एक गरीब कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावरती सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पदावरती नेणारं फक्त मकरंद पाटील आणि लक्ष्मणराव पाटलांचं कुटुंब, आता काका असतील किंवा मिलिंददादा असतील, या सगळ्यांनी मला जीवापाड प्रेम केलं आणि त्या ठिकाणी मला राजकारणामध्ये किंवा या समाजकारणामध्ये त्या ठिकाणी उभं करण्याचं आणि पूर्ण ताकद देण्याचं. तू कर, तू भिवू नकोस. हे मातब्बर मंडळी पुढं असल्यानंतर स्वाभाविक आहे ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आणि तेवढी ताकद आणि धाडसाने माझ्या पाठीमागं ते खंबीरपणे उभे राहिले. म्हणून माझा राजकीय प्रवास आजपर्यंतचा इथपर्यंत झाला. महिलांच्या बाबतीतल्या कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात की या मतदारसंघातल्या प्रामुख्याने की ते सोडवल्या गेल्या पाहिजेत? कसं आहे की महिला म्हणलं 50%च्या वर महिला आज आमच्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि महिलांच्या संदर्भामध्ये शासन आज प्रयत्न करतंच आहे, परंतु सगळ्याच योजना काय महिलांच्यापर्यंत पोचल्या जात नाहीत. आणि त्याच्यामुळं मग अडचणी निर्माण होतात की जे शासनाचं धोरण आहे किंवा आपल्याला असं वाटतं की महिलांना अशा पद्धतीने न्याय दिला तर महिला सक्षम होतील. मी बघितलं त्या ठिकाणी की जिल्हा परिषदेचा कारभार करत असताना किंवा माझ्या ग्रामपंचायतीचा आपला कारभार करत असताना मला जो अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे की महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर त्यामध्ये कसं असतं की महिलांना पूर्वी मोलमजुरीने जाण्याची त्या ठिकाणी मोलमजुरी मिळाली तरच घर चालेल किंवा महिला सुशिक्षित असतील तर पूर्वीची जी पद्धत आपली होती की त्यांनी घरातनी बाहेर नाही पडायचं किंवा अमकं नाही, अशी जी बंधनं त्यांच्यावर घातलेली आज आता त्यातनी पूर्णपणे ह्या महिला त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालेले. कारण पूर्वीचा काळ आता म्हणजे जे बंधनं महिलांवर असायची ती संपलेली आहेत. परंतु आता असा काळ आपल्या पुढं आलेला आहे की आता आज महिला आपल्या खांद्याला खांदा लावून म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आणि ती धमक आणि तेवढं कौशल्य महिलांमध्ये. त्याच्यामुळं महिला आता बचत गटाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी एकजूट त्या ठिकाणी झालेले आहे. माझ्या गावामध्ये जर मी बघितलं तर मी जवळपास 42 बचत गट त्या ठिकाणी स्थापन केलेले आणि 42 बचत गट स्थापन करून त्या महिलांना वेगवेगळ्या योजना किंवा योजना सोडा पण उद्योगाच्या दृष्टीने छोटे 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 जे गृह उद्योग असतील किंवा तशा पद्धतीने त्या ठिकाणी की त्या बचत गटाचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल किंवा त्या महिलेचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल अशा दृष्टीने मी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ही जी आमची 41-42 किंवा माझ्या तालुक्यातले असलेले आमच्या बचत गटाचे आम्ही त्या ठिकाणी मेळावे घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितली कृषी प्रदर्शन आपण हा विषय घेतला होता, त्यामध्ये सुद्धा बचत गटाचे स्टॉल त्यांचं असणारं प्रोडक्ट ते विक्री करणे किंवा त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे या अनुषंगाने मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि महिलांचं जर बघितलं तर अधिकचं त्यांना खऱ्या अर्थाने त्या मटेरियल म्हणजे प्रोडक्ट तयार करतात परंतु त्याला सेलला तशा पद्धतीचा वाव अजूनही मिळत नाही. खरं तर तशा पद्धतीने त्यांना मार्केट मिळवून देण्यासाठी फार मोठं आपल्याला काम
हे जागरूकतेने प्रत्येक गावात आहे की त्यांनी केलेला तयार जो माल आहे तो विक्री किंवा त्याला मार्केट मिळवून देण्याचं खरं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सगळं होतं, आपण जाहीर करतो, आपण बोलतो, परंतु करायला लावतो, त्यांना त्या योजनेमध्ये घालतो, त्यांना त्या कंपनी काढा, त्यांना त्या हे प्रोडक्ट करा, त्याचे हे बनवा. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी मुंबईवरून म्हणजे आपल्या गोधड्या ज्या असतात ना, गोधड्या म्हणजे बेडशीटवर गोधडी असते बघा, ह्या गोधड्या शिवण्यासाठी मी मुंबईतल्या एका कंपनीबरोबर टाईप करून इथं बावड्यातल्या गोधड्या आज मुंबईमध्ये आहेत. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तिथलाही उद्योग त्यांना आणून देण्याचं काम केलं. कारण तशा पद्धतीने म्हणजे पापड बनवणे, हे मसाला बनवणे, हे वेगवेगळ्या चटणी बनवणे, हा तर वेगळा विषय आहे. त्याच्यानंतर वस्तू म्हणजे काय वेगवेगळ्या वस्तू बनवणे, त्यातनी त्यांना प्रोत्साहित करणे, हे सगळे प्रयोग मी नेहमी करत असतो आणि त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतो. खरं याच्यात सगळ्यात मोठंचं आव्हान असं आहे की भांडवल, आता त्यांना भांडवल तर सरकार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी त्यांना देतच असतं, अर्थसहाय्य त्यांना उपलब्ध करून देते. परंतु ते अर्थसहाय्यसुद्धा तुटपुंजं ठरतं. कारण आता बाजारात नेण्या त्यांना होलसेल मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध करून आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गरज आहे. आणि ते भांडवल त्याच्यातली जी धोरणं आहेत की जास्तीत जास्त फंडिंग त्या महिलांना कसं होईल आणि त्यातनी त्या सक्षम कशा होतील, उद्योग कसा मोठा होईल, अशा पद्धतीने आता खऱ्या अर्थानं प्रयत्न करा. आता छोटे छोटे उद्योगात सगळं झालं, रोज प्रशिक्षण आहे, रोज सगळे रोज चालू आहे, पण त्यांना आता मोठ्या व्यवसायाकडं, उद्योगाकडं कसं डायव्हर्ट करता येईल आणि त्यातनी मोठे उद्योग कसे करतात. आता त्या माध्यमातून संस्था स्थापन करणे, कॉपरेटिव्ह संस्था म्हणजे त्यांच्या संस्था स्थापन करणे बचत गटाच्या, आणि त्यातनी फंडिंग वाढवणे आणि मार्केट त्यांना उपलब्ध करून हे काम आहे. ते चॅलेंजिंग काम आपण त्या ठिकाणी करू. भाऊ, पुढचा प्रश्न. आत्ता आपण राजकारणात बघतोय की राजकारणाची प्रतिमा खूपच ढासळलेली पाहायला मिळते. तर ही तुम्ही राजकारणाची स्वच्छ प्रतिमा जी टिकवली, तर त्याबद्दल काय सांगताल आणि इथून पुढे टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल काय सांग? कसं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आजचा जर काळ बघितला आणि पूर्वीचा काळ जर बघितला तर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज प्रतिमा टिकवायला किंवा तशा पद्धतीचं आपलं माहोल ठेवायला किंवा तशा पद्धतीचं वातावरण ठेवायला फार कसरत आजच्या कार्यकर्त्यांना करावी लागते. कारण आज जर बघितलं तर आम्ही ते ज्या काळात जन्माला आलो राजकारणामध्ये, ती जितनी राजकारणाची सुरुवात झाली तिथनी जर बघितलं तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, तर टेलिफोन नव्हते, काय वेळ तुमचं मीडिया नव्हती, कुठं काय नव्हतं, कुठंतरी एकच गावात टी व्ही असायचा, कुठंतरी 4-2 घरातच टी व्ही असायचा किंवा मोबाईल असायचा, अशा पद्धतीचं चित्र होतं. आणि त्यावेळेस असं काय लगेच एखादी गोष्ट घडली तर लगेच जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये होईल अशा पद्धतीचं काही साधन नव्हतं किंवा माउथ पब्लिसिटी असायची त्यावेळेस, आणि माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालायच्या. परंतु खरं आहे की राजकारणामध्ये प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे आणि एक लोकांना विश्वास असला पाहिजे की आमचा नेता अशा पद्धतीचा असावा, कारण त्याच्याकडे मॉडेल म्हणून सगळं लोक बघितलं जातं. माझ्या काळामध्ये मी म्हणजे एक गरीब घरातला कार्यकर्ता, एक चांगला होतकरू, लोकांची कामं करणारा, लोकांना अडीअडचणीला धावून जाणारा, अशा पद्धतीची जी प्रतिमा आपण त्या ठिकाणी, कुणाचाही रूप आहे आजपर्यंत. मला एक माणूस आजपर्यंत माझ्या राजकारणामध्ये की बाबा यांनी माझ्याकडून या कामासाठी ₹1 घेतला, अशा पद्धतीचा एकही माणूस म्हणजे भ्रष्टाचाराला मुळात पहिल्यांदा त्या ठिकाणी जो आपण ही घेतलं पाहिजे, त्याला स्वतःला पायकूट घालून की मी कुणाचा रुपया घेणार नाही आणि मी कुणाचा रुपया खाणार नाही, अशा पद्धतीचा विषय डोक्यात ठेवू. कारण सगळ्यात मोठं प्रतिमा आपली आज जर बघितली म्हणजे आजचा काळ तुम्ही बघताय, कुणावर किती कशाचे बी आरोप व्हायला लागले, हे आरोप व्हायला लागले. परंतु तसले आरोप काही माझ्यावरती कधी झाले नाहीत, कारण आपण काम करताना स्वच्छ प्रतिमे. उलट लोकांना अडीअडचणीला लागलेले समजा 4-2 रुपये असतील किंवा दवाखान्याला 4-2 हजार रुपये असतील किंवा अशा पद्धतीने एखाद्याला काळ्या रातची मदत करणं ते आपलं काम आहे, तशा पद्धतीने आपण मदत करत लोकांना गेलो आणि त्यातून लोकांनी ठरवलं की भाऊ असा आहे, भाऊ तसा आहे, मनोज भाऊ असा आहे, मनोज भाऊ तसा आहे, आणि मग त्याप्रमाणे माझी इमेज त्या ठिकाणी बनवली. आणि आजची प्रतिमा राजकारणातली म्हणजे अगदी स्वच्छ. मी कधी कुणाच्या भानगडीमध्ये किंवा राजकारण म्हणून, पॉलिटिकल म्हणून
एखाद्याचं जर समजा आता गावात 2 गट असतात, 2 गट असल्यानंतर सगळ्यात मोठी काळजी आपल्याला असते की दोन्ही गट जरी असले तर दोन्ही व्यक्ती माझ्या गावातली आहेत किंवा दोन्ही व्यक्ती त्या गावातली आहेत. त्याची ह्याच्यावर भांडणं झाली, ह्याची त्याच्याबरोबर भांडणं झाली, त्याची ह्याच्यावरही झालं, म्हणून राजकारण म्हणून त्याला वेगळं स्वरूप देण्याची काही कारण कधीही नाही. आणि मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही नाही, जर दोघांची भांडणं झाली तर दोघांना समजून सांगेल. कधी कोणाची एकाची बाजू घेऊन मी कधीही काम केलेलं नाही. मी समजूनच सांगणार, म्हणजे 75% तुम्ही इकडं आलाच नाही पाहिजे, हे पोलीस स्टेशनला किंवा ह्याला आलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीचे वाद मिटवण्याचं काम केलं. किंवा माझा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला आत टाकला पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, किंवा त्याला वाईट म्हणणे, त्याला नालायक म्हणणे, अशा पद्धतीची कधीही मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आजपर्यंत ही केलेलं नाही. त्यामुळं दोन्ही लोकांना वाटतं की बाबा हा माणूस तशा पद्धतीने राहिला आणि तशा पद्धतीने मी काम करत आलो. कामाच्या बाबतीमध्ये मग जर तुम्ही मला म्हणाल तर हे मी ज्यावेळेस युवकचा अध्यक्ष होतो, युवकचा अध्यक्ष असताना किती काम करण्याची संधी असते. कारण माझ्यासारख्याचं खरोखर नशीब आहे की एखाद्या पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मला युवकचं अध्यक्षपद 7 वर्ष मिळालं, हे खंडाळा तालुका युवकचं. आणि त्याच्या माध्यमातून बारीक सारीक कामं असणाऱ्या तालुक्यातल्या लोकांची, म्हणजे प्रत्येक गावच्या लोकांची मला करता आली आणि त्यातून माझी प्रतिमा त्या ठिकाणी त्या लोकांनी बनवली. भाई कधीही या, 24 तास, कधी म्हणजे 24 तासातले 10 तासात खंडाळा दिवसभरात कधी कुणी मला कुठेही वेळ, मी इथंच 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे. मी इथं येऊन बसायचं, आलेलं म्हणजे आसवलीचा आला, कन्हेरीचा आला, तुमचा कोपर्ड्याचा आला, तुमच्या खेडचा आला, किंवा तुमच्या हराळीचा आला, आमच्या शिवाजीनगरचा आला, पारगावचा आला, अंबारवाडीचा आला, वाण्याच्या वाडीचा आला. ही जी लोकं सगळी कोपर्ड्याची असू दे, खेडची असू, माझ्या गोळेगावच्या, पुनर्वसित गोळेगावचे असू देत, वहागावचे असू देत, मावशीचा असू दे, सुखेडचा असू दे, ऐऱ्याचा असू दे, घाडदऱ्याचा असू दे, कुठलाही कार्यकर्ता इथं आला, कुठलीही लोकं इथं आली की त्यांचं, माझं बाबा रेशनिंगचं कार्ड काढायचे, माझं बाबा ह्या दवाखान्यामध्ये काम आहे, माझं तहसीलला काम आहे, माझं ह्या तलाट्याकडं काम आहे, माझं दवाखान्यामध्ये काम आहे, सर्कलकडं काम आहे, प्रांतांच्याकडं काम आहे, अशा पद्धतीची अनेक कामं घेऊन माझ्याकडे यायची. किंवा गावच्या अडीअडचणी सांगायला त्या ठिकाणी इथं यायची. आणि त्यातून मग काय माझे तरुण कार्यकर्ते असतील, प्रमुख कार्यकर्ते, प्रत्येक गावचे कार्यकर्ते बरोबर घेऊन येईन, ती लोकं इथं येऊन आपली कामं करून जायची. आणि त्यात मला आनंद असायचा की मी एवढ्या लोकांची बाबा रोज मी कामं, त्यांचे प्रश्न असायचे, ते प्रश्न रोज संपवायचो आम्ही. हे चांगल्या पद्धतीने लोकांची कामं करत गेलो. आणि आज सगळ्याकडं जर बघितलं तर माझं 21 गावं ही तर मतदारसंघातली माझ्या आहेतच आहेत, त्यांची मी कामं आजपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती केलेली आहेत. अजून करायचे ते एखादं दुसरं माझ्याकडून पुढं शब्द दिला गेला असेल, एखादा राहिला असेल, तोही मला येणाऱ्या काळामध्ये पुरा करायचा आहे. आणि एक नवीन म्हणजे आता जर बघितलं तुम्ही तर समोर म्हणजे त्या काळामध्ये आम्हाला काँग्रेस असायची म्हणजे त्या काळामध्ये, पण आता BJP हे भाजप आहे. आता तुम्हाला भाजपचं जर सांगितलं म्हणजे आमच्या इथलं तालुक्याचं राजकारण म्हणजे हे असू द्या, हे बोलण्यासारखा विषय नाही की उगाच त्यांना कमी आपण समजतो अशातलं, पण काम कमी आणि जाहिरात जास्त. तुम्ही जसं आता सोशल मीडिया अमकं तमकं याच्यामध्ये आम्ही थोडं बाजूला राहतो. काय असतं, काम आपणच करणार असतो, 100 वेळा त्याचा डंका पिटायचा नाही, काय नाही काय नाही, म्हणून आपण आपलं करत असतो. परंतु 5-10 कोटीची कामं वर्षात करणार आपण आणि एक कुठंतरी 4-5 लाखाचं तुम्ही काम करणार आणि त्याचं जणू काय 5 कोटीचं काम केले अशा पद्धतीची जाहिरातबाजी. कारण खरं तर तशा पद्धतीने ठीक आहे, कार्यकर्त्याला पुढं जायचं असतं, कार्यकर्त्याला मोठं व्हायचं असतं, प्रसिद्धी प्रचार सगळ्यांनी केला पाहिजे, परंतु वास्तव प्रचार केला पाहिजे ना, की ज्याला काम केलं आहे त्याला केलं म्हणणे. समोर कुणाच्यात तसली पद्धत नाही, आम्ही करतोय ते काम आणि आम्ही करतोय ते काम नाही, अशा पद्धतीचा भासवण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांचा म्हणजे खोटा की विरोध आहे. पण खरं यामध्ये मला प्रामाणिकपणे सांगायचे की जो खरा काम करणार आहे, जो खरा काम करतो तोच इथून पुढच्या काळामध्ये टिकेल. केवळ नुसत्या घोषणा करणे, त्याचं अंमलबजावणी न करणे याच्यात कुठलाही कार्यकर्ता टिकू शकत नाही. कारण येणारा काळ जर बघितला तर लोक लगेच त्या ठिकाणी त्याला जागा दाखवत असतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीने
चांगलं काम लोकांच्यात केलेलं आहे. मी पुन्हा इच्छुक या निवडणुकीला आहेच आहे. परंतु ही निवडणूक लढत असताना पाठीमागच्या निवडणुकीचा जर विचार केला तर ही वेगळी निवडणूक आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि लोकांचे येणारे सगळे प्रश्न सोडवण्यात भविष्यामध्ये मी काम करण्याला तयार आहे. असे होते विकसनशील व दूरदृष्टी असलेले नेतृत्व मनोज भाऊ पवार. भाऊ धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद. नमस्ते. आपण विकासावर बोलू काही ही मालिका अशी सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पुढे पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनलला